आता पार्ट 1 मध्ये आपल्याला स्टॅटिस्टिक हा चॅप्टर आहे. त्याच्यासाठी आपल्याला टोटल 12 मार्क्सचं वेटेज आहे. आणि आता त्यामध्ये आपल्याला काय-काय बघायचं आहे? सेंट्रल टेंडन्सी. आता सेंट्रल टेंडन्सी म्हणजे काय? की सेंट्रल टेंडन्सी मेजर करण्यासाठी आपण काय-काय फाइंड आउट करतो किंवा कशा पद्धतीने आपण सेंट्रल टेंडन्सी फाइंड करू शकतो? एक आहे मीन, मीडियन आणि मोड. हा एका एम-सी-क्यू मध्ये मी क्वेशन बघितलेला आहे. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज नॉट युज्ड टू मेजर सेंट्रल टेंडन्सी. म्हणजे त्याच्यामध्ये ह्या तिघांव्यतिरिक्त जो ऑप्शन असेल तो करेक्ट असेल. का? सेंट्रल टेंडन्सी मेजर करण्यासाठी आपण मीन, मीडियन आणि मोड ह्याचा यूज करतो. बरोबर? आता मीन म्हणजे काय? की एव्हरेज. मीनला आपण काय म्हणतो आपला एव्हरेज कन्सिडर करतो. मीडियन म्हणजे काय असतो आपला मिडल क्लास किंवा मिडल टर्म असं तुम्ही लक्षात ठेवा फक्त. मिडल आणि मोड म्हणजे काय? की ज्याची हायेस्ट फ्रिक्वेन्सी असते त्याला आपण काय म्हणतो? मोड म्हणतो. बरोबर? मीन म्हणजे एव्हरेज, मीडियन म्हणजे मिडल टर्म आणि मोड म्हणजे तुमचा हायेस्ट फ्रिक्वेन्सी ज्या क्लासची असेल, तो तुमचा काय झाला? मोड ऑफ द क्लास आपण कन्सिडर करतो. ओके. आणि हे मीन, मीडियन, मोड हे कशासाठी यूज केले जातात? टू मेजर अ सेंट्रल टेंडन्सी. आता मीन फाइंड आउट करण्याची मग आपल्याकडे 3 मेथड आहेत. एक आहे डायरेक्ट मेथड, दुसरी अझूम मीन मेथड आणि थर्ड आहे स्टेप डेव्हिएशन मेथड. जर आपल्याला एक्झाममध्ये विचारलं, की फाइंड द मीन बाय स्टेप डेव्हिएशन मेथड, तर स्टेप डेव्हिएशनच यूज करायची. जर चुकून तिथे अझूम मीन केली, तर तुम्हाला कंप्लीटली तिथे 0च मार्क्स मिळणार. जी मेथड सांगितली त्या मेथडनीच तुम्हाला मीन फाइंड आउट करायचं आहे. आणि इन केस जर तुम्हाला काही मेन्शन केलं नसेल, की फक्त फाइंड द मीन असं असेल क्वेशन असेल, तर मग तो तुम्ही कोणत्याही पद्धतीने फाइंड करू शकता. पण जर तुम्हाला तिथे मेन्शन केलं असेल, की बाय अझ्युम मीन मेथड, बाय डायरेक्ट मेथड, बाय स्टेप डेव्हिएशन मेथड, तर तीच मेथड तुमची तिथे आली पाहिजे. आणि त्यानंतर बघा मीनचा नॉर्मल आपला फॉर्म्युला काय आहे? सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स डिव्हायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. हे लास्ट इयरला पण आपण हा फॉर्म्युला ऑलरेडी यूज केलेला आहे. फक्त आपल्याला नंबर ऑफ टर्म्स दिलेले असायचे आणि मीन फाइंड आउट करायचं असेल, तर आपण हा वाला फॉर्म्युला बेसिक आपला फॉर्म्युला आपण यूज करतो. त्यानंतर पहिली मेथड आहे आपली डायरेक्ट मेथड. त्याचा फॉर्म्युला एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय एक्स अपॉन समेशन ऑफ एफ आय आणि समेशन ऑफ एफ आय इज इक्वल टू एन. एन म्हणजे काय? टोटल नंबर ऑफ टर्म्स. म्हणजे टोटल नंबर ऑफ तुमची जी फ्रिक्वेन्सी आहे त्याचा सगळ्यांना ऍड केला तर तुम्हाला एन मिळतो. ओके. त्यानंतर अजून मीन मेथड काय आहे? डीआय इज इक्वल टू एक्स आय मायनस ए. आता हा डीआय कोण आहे इथे? डीआय म्हणजे आपण त्याला म्हणतो डेव्हिएशन. आता एक्स आय कोण झाला? एक्स आय म्हणजे जो तुम्हाला क्लास दिलेला आहे त्याचा क्लास मार्क म्हणजे कोण झाला आपला? एक्स आय झाला. आणि तोच डीआय इज इक्वल टू एक्स आय मायनस ए. ए म्हणजे कोण झाला? की अझ्युम मीन. आता तुम्हाला इथे नंबर ऑफ टर्म्स दिलेले आहेत. मग त्याला एखादा टर्म तुम्ही अझ्युम केली की ती मीन आहे, तर त्याला आपण काय म्हणणार? ए इज अ अझ्युम मीन. ओके. तर डी बारचा फॉर्म्युला आहे आपला एफ आय डी आय समेशन ऑफ एफ आय इज इक्वल टू एक्स बार इज इक्वल टू ए प्लस डी बार. आपला इथे फॉर्म्युला आहे. त्यानंतर स्टेप डेव्हिएशन मेथड यू आय इज इक्वल टू डी आय अपॉन जी. आता इथे जी म्हणजे काय? डी आय तर आपल्याला इथे कळाला बरोबर, ज्याला आपण म्हणतो एक्स आय अपॉन एक्स आय मायनस ए. मग आता हा जी म्हणजे काय? आता हा जी कसा फाइंड आउट करायचा? जी ला आपण म्हणतो ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायझर. म्हणजे जो तुम्ही डी-आय फाइंड आउट करणार आहात. डी-आय कसा फाइंड आउट केला तुम्ही इथे? एक्स-आय मायनस आय मधून तुम्ही डी-आय फाइंड आउट केला, बरोबर? तर सपोज आता इथे फॉर एक्झाम्पल देते मी. -5, -10, 0, 5, 10, 15 असं काहीतरी समजा की फॉर एक्झाम्पल की डी-आय तुमचा आला असेल. फॉर एक्झाम्पल सांगते मी. हा डी-आय आला असेल. तर ह्या डी-आयला कोणत्या हायेस्ट कॉमन फॅक्टरने तुम्ही डिव्हाईड करू शकता? ह्या डी-आयला कोणत्या हायेस्ट फॅक्टरने तुम्ही डिव्हाईड करू शकता? माझ्या अंदाजानुसार 5 ने पण डिव्हाईड करू शकतो. बरोबर? 5 ने करू शकतो का? म्हणजेच काय झाला याचा जी इथे 5 झाला. समजला? जी म्हणजे काय आहे? ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायझर. जी तो कशाचा असतो? डी-आयचा असतो. डी-आयला आपण डी-आयचा आपण हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ ऑल डी-आय कन्सिडर करणार. म्हणजे तो तुमचा इथे जी झाला. ओके. म्हणजे यू-आय तुमचं काय आलं तर डी-आय अपॉन जी. म्हणजे ह्या डी-आयला तुम्ही जी ने डिव्हाईड करणार. मग त्यानंतर यू बार फाइंड आउट करणार. यू बार तुमचं काय येणार आहे? एफ-आय यू-आय अपॉन एफ-आय समेशन ऑफ एफ-आय. ओके. आणि मग एक्स बार इज इक्वल टू म्हणजे जे प्रॉपर तुमचं मीन आहे तो ए प्लस जी इंटू यू बार अशा पद्धतीने तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहात. समजलं इथपर्यंत? आता फॉर एक्झाम्पल आपल्याला इथे दिलेलं आहे बघा एक इथे आपण एक्झाम्पल
एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा ते बघू. वेट इन ग्राम दिलेलं आहे आणि नंबर ऑफ ऍपल्स म्हणजे ऍपल्स आपल्याला वेट दिलेला आहे ग्राममध्ये 80 टू 85, 85 टू 90 असं अप टू 100 टू 115 पर्यंत आपल्याला वेट दिलेला आहे. नंबर ऑफ ऍपल्स दिलेत 5, 8, 10, 12, 8, 4, 3. पहिला आपण काय करूया एन फाइंड आउट करूया. सगळ्यात आधी आपण कोणती मेथड बघूया डायरेक्ट मीन मेथड. ओके, डायरेक्ट मीन मेथड मध्ये आपल्याला काय काय गरजेचं आहे एफ आय एक्स अपॉन एफ आय गरजेचं आहे. म्हणजे सगळ्यात आधी आपण काय करूया ह्याचा ऍड करूया म्हणजे आपल्याला एन मिळेल. बघा 5 प्लस 8 किती आले 12, 13, 13, 28, 25, 50 आले का बघा. नंबर ऑफ ऍपल्स आपले 50 आले आले. मग आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे एक्स आय. का एफ आय एक्स ची पण टर्म फाइंड आउट पाहिजे. मग हा एक्स आय म्हणजे आपला काय असतो क्लास मार्क. क्लास मार्क आपण कसा फाइंड आउट करतो अप्पर क्लास प्लस लोअर क्लास डिवायडेड बाय 2. तर सगळ्याचा मला क्लास मार्क सांगा. पटापट पटपट आन्सर द्या सगळे. 80 प्लस 85 डिवाइड बाय 2 82.5 आला. 87.5. पटपट आन्सर द्या रे, शांत बसू नका. बरोबर आपला एक्स आला आला का. चला पटापट कॅल्क्युलेट करा सगळे. मी नाही कॅल्क्युलेशन करून सांगणार. एफ आय एक्स आय बघा एफ आय इंटू एक्स आय किती येतो 5 इंटू 82.5. मल्टिप्लाय करा सगळे. 412.5. आज बाकी सर्वांची मल्टिप्लाय करा. 87.5 मल्टिप्लाय बाय 8 करा. $700. नेक्स्ट 102.5 मल्टिप्लाय बाय 8 करा. 107.5 मल्टिप्लाय बाय 4. आन्सर किती येत आहेत रे. मग हे व्हॅल्यू झाले का आपला एफ एक्स हे व्हॅल्यू झाले का आले का आले का नाही रे. आता सगळ्यांना ऍड करा म्हणजे समेशन ऑफ एफ आय एक्स आय घ्या. किती आन्सर येतं बघा कॅल्क्युलेट करा सगळे पटापट.
बघा 4835.0 आन्सर आलेला का? समेशन ऑफ एफ आय एक्स आय. 4835.5 आन्सर आलं का बघा. ओके. आता आपण काय करणार आहे, एक्स बार. एक्स बार आपला कसा असेल, समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन समेशन ऑफ एफ आय, म्हणजेच 4835 डिवायडेड बाय किती आहे आपला 50. ह्याला डिवाइड करा 50 ने. जो तुमचा आन्सर असेल तो तुमचा त्याचा मीन असणार आहे. नाईन्टी 96.7 तुमचं मीन आले का बघा. 96.7 एक्स बार इज इक्वल टू 96.7 हा आपला झाला इथे मीन. हा कशाने फाइंड आउट केला आपण, बाय डायरेक्ट मीन मेथड. आता सेम आपल्याला हाच क्वेश्चन बाय मीन मेथडने बाय अजून मीन मेथडने फाइंड आउट करायचा आहे. मग काय करावं लागेल, एक्स आय तर फाइंड आउट करावं लागेल. आता अजून एक आपली टर्म कोणती वाढली, डीआय वाली टर्म वाढली. मग चला डीआय ची टर्म फाइंड आउट करा. डीआय किती येतो बघा, एक्स आय मायनस ए. आता ए कशाला आपण अजूम करणार, ए इथे कशाला अजूम करणार आपण, कोणत्या टर्मला आपण ए कन्सिडर करूया, ह्याला करूया 97.5 ला अजूम करूया आपण मीन, अजूम मीन. मग आता करा, हा किती येईल 15 मायनस 15 मायनस 10 मायनस 5 0 5 10 15 आला. आता सेम एफ आय डी आय करावं लागेल, मल्टिप्लाय करा ह्याचा एफ आय डी आय. 5 मायनस 75 मायनस 80 मायनस 15 12 8 5 40 4 40 45. आता याचं ऍड करा, समेशन ऑफ एफ आय डी आय किती येतं बघा, 7 minus 125 minus 45 18 मायनस 68 येतो का बघा, समेशन ऑफ एफ आय डी आय मायनस 68 आलाय का. आला ना. मग आता एफ आय डी आय आले, समेशन ऑफ एफ आय आपल्याला दिलेला आहे 50, तर डी बार आधी फाइंड आउट करा. म्हणजे डी बार किती येतो, मायनस 68 अपॉन 50. किती आन्सर येतो बघा, 1.36. मायनस 1.36 तुमचा डी बार आला का, आलाय का, आला. मग आता आपल्याला एक्स बार फाइंड आउट करा, इज इक्वल टू ए प्लस डी बार. ए किती आला होता आपला 97.5, आपण मीन अजून केलाय ना. आता मायनस 1.36 आन्सर किती येतं बघा, कॅल्क्युलेट करा. नाईन्टी 96.14 आन्सर आलं का बघा आपलं, आलं. आणि मीन मेथड, डायरेक्ट मीन मेथड किती आन्सर आलं होतं आपलं, डायरेक्ट मीन मेथडने आन्सर किती आलं होतं,
हा म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपल्याला तेच आन्सर इथे मिळालेलं आहे. बरोबर? समजलं? सेम आता अशा पद्धतीनेच आपण स्टेप डेव्हिएशन मेथड सुद्धा स्टेप डेव्हिएशन मेथडने सुद्धा आपण अशाच पद्धतीने फाइंड आउट करणार आहोत. फक्त ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा टर्म कोणती येणार इथे? जी आहे. जी म्हणजे आता मी तुम्हाला मगाशी सांगितलेलंच आहे. फक्त यू-आय आता तिथे एक्स्ट्रा घ्यायचा. आता इथे यू-आयची टर्म एक येईल आणि एफ-आय, यू-आय एवढी एकच टर्म आपल्याला इथं एक्स्ट्रा घ्यावी लागणार आहे. बाकी सेम कॉन्सेप्ट याच यूज करावी लागणार आहे. समजलं? आता नेक्स्ट बघा. आता एक्झामला कशा टाइपचे क्वेश्चन्स विचारले जातात? इकडे लक्ष द्या. Total number of observations in the following distribution on table is 120 and their mean is 50. Find the value of P and Q. आता आपल्याला एक फ्रिक्वेन्सी टेबल दिलेला आहे. त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी आणि क्लास सांगितलेला आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू सांगितलेला आहे. आता बघा आपल्याला ऑलरेडी तर मीन दिलेला आहे. मीन किती दिलेलं आहे आपलं? 120. मीन आपल्याला इथे दिलेला आहे 50. आणि द फॉलोइंग डिस्ट्रिब्युशन टेबल इज म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन पण आपल्याला इथे दिलेले आहेत 120. ओके. म्हणजे तुमचा समेशन ऑफ एफ आहे जो आपला एन आहे तो आपल्याला इथे कळाला 120 आहे. त्याचबरोबर आपल्याकडे इथे मीन दिलेला आहे 50. बरोबर. मग आता आपल्याला हा जो टेबल दिलेला आहे या टेबलनुसार आपण काय काय फाइंड आउट करू शकतो बघा आधी. सगळ्यात आधी आपल्याला सांगितलेलं आहे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स म्हणजे किती असणार? या सर्वांची ऍडिशन करावी लागेल का आपल्याला? करावं लागेल का? चला करा आता. माझ्यासोबतच सर्वांनी सॉल्व्ह करायचं हा. 32 प्लस क्यू प्लस 19 आणि फक्त फटाफट कॅल्क्युलेशन्स करा. 32 प्लस सॉरी 17 प्लस 32 किती येतो? ऍड करा सर्वांना. 47 सॉरी 32 49 49 प्लस 19 68 68 प्लस पी प्लस क्यू. ओके. आता आपल्याला गिवन दिलेलं आहे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स 120. मग इकडे घ्या तुम्ही 120. देअरफॉर 120 मायनस 68 इज इक्वल टू पी प्लस क्यू. म्हणजे पी प्लस क्यू तुम्हाला इथे किती मिळाला? 52 मिळाला. ह्याला आपण देऊया इक्वेशन नंबर 1 देऊया का? इक्वेशन 1 देता येईल? ओके. आता त्याचबरोबर अजून काय सांगितलेलं? मीन. मीनचा फॉर्म्युला आपला काय आहे? समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. बरोबर. मग आता त्यासाठी ह्या एफ आय एक्स आय आता इथं आपल्याला क्लास दिलेला आहे. बरोबर. ग्रुप क्लास दिलेला आहे. मग त्यासाठी आधी आपल्याला एक्स आय फाइंड आउट करावं लागेल का? करावं लागेल का? ओके. मग पहिला तुम्ही ते टेबल बनवून घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही असं हे लिहा. एक टेबल केला तरी इथे चालेल. अरे असा एक टेबल बनवून घ्या इथे. हा तुमचा क्लास असेल. तुमची फ्रिक्वेन्सी आणि इकडे तुमचे व्हॅल्यूज असतील. 5 5 इथं आपला क्लास, फ्रिक्वेन्सी आणि इथे तुमचा क्लास मार्क असेल. अजून एक घ्यावं लागेल ना आपल्याला. क्लास मार्क नंतर कोण घ्यावं लागेल? एफ आय एक्स आय. आणि एफ आय इंटू एक्स आय. आता क्लास किती आहे? 0 टू 20, 20 टू 40, 40 टू 60, 60 टू 80 आणि 80 टू 100 झाला. फ्रिक्वेन्सीज किती आहेत? 17 पी 32 क्यू 10. मग ते समेशन ऑफ एफ आय किती आला आपल्याला? 68 प्लस पी प्लस क्यू. ओके. आता एक्स आय फाइंड आउट करायचे 10
30, 50, 70, 90. अपर क्लास प्लस लोअर क्लास डिवायडेड बाय 2 तुम्हाला इथे मिळाला क्लास मार्क. आता ह्यांचा मल्टिप्लाय करा. FI into XI 170, 30p 16600 6330 900. आता इथे मल्टिप्लाय करा. FI XI चे ऍडिशन करा. किती असेल तर बघा. सॉरी हा क्यू आहे. 70Q आला इथे. हा आता हे सर्वांचे ऍडिशन करा. किती येतं बघा. 170 प्लस 30p प्लस 1600 प्लस 70Q प्लस 900 2670 900 प्लस इथे घेते मी. 2670 प्लस 30p प्लस 70Q येणार बघा. डिटेल सांगते. समेशन ऑफ FI किती आला आपला 2670 प्लस 30p प्लस 70Q आला आपल्याला. बरोबर. ओके. आता आपल्याला मीन दिलेला आहे. मीनचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे समेशन ऑफ FI अपॉन समेशन ऑफ FI. व्हॅल्यूज पुट करा. मीन आपल्याला दिलेला आहे किती 50. 50 इज इक्वल टू 2670 प्लस 30p प्लस 70Q होल डिवायडेड बाय FI किती दिला. FI किती आहे आपला 68 प्लस हा हे नाही केलं तर चालेल कारण नंतर मल्टिप्लिकेशन आपल्याला करावंच लागणार आहे. ही टर्म नाही केली तरी चालेल. काय झालं कुठे अच्छा 19 आहे का म्हणजे 190 झाला नाही ते सगळेच चेंज करावे लागतील. आता ऍडिशन किती येते बघा 3670 आला का इथे 3670 येईल का ऍडिशन 1900 येतो ना. अरे यार हा ना काय येईल इथे मल्टिप्लिकेशन 171 येईल ना काहीतरी 1710 आला. आता ह्याची ऍडिशन किती येईल बघा हे सगळं चेंज करावं लागेल मग आता ऍडिशन बघा किती येते 1710 1600 परत 170 आहे ना फक्त 3480 आला का 3480 प्लस 30p प्लस 70Q ना हे आलं का 3480 आला का म्हणजे इथं आन्सर आला आपला 3480 प्लस 30p प्लस 70Q. आता होल डिवायडेड बाय किती येणार आपला 68 प्लस p प्लस Q करा. ओके आता मीन दिलं आहे आपल्याला इथे 50 दरफोर 50. आता हा इकडे वर डायरेक्ट मल्टिप्लायला घ्या 70 का
ओके. ह्याच्यावरून तुम्हाला एक अजून एक इक्वेशन मिळेल आणि मगाशी आपण घेतलं होतं ना 120 नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स, त्याच्यामध्ये तुम्हाला इक्वेशन नंबर 1 एक मिळालं होतं बघा. टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स 120 इज इक्वल टू 68 प्लस पी प्लस क्यू. ह्याच्यामध्ये आपल्याला इक्वेशन मिळालं होतं पी प्लस क्यू इज इक्वल टू 52. हे झालं इक्वेशन नंबर 1. आणि ह्याला सॉल्व्ह केला तर इक्वेशन नंबर 2 मिळेल आणि त्यांना जस्ट सायमल्टेनियसली आपण लिनियरली सॉल्व्ह करणार आहोत. म्हणजे तुम्हाला काय मिळणार, पी आणि क्यू ची व्हॅल्यू मिळेल. समजलं? समजलं अशा टाइपचे क्वेश्चन कसे करायचे? फक्त ह्या दोन आता हे याला तुम्ही सिम्प्लिफाय केला ना, तुम्हाला पी आणि क्यू मध्ये एक लिनियर इक्वेशन मिळेल. आणि हे आपण मगाशी फाइंड आउट केलं होतं ते एक इक्वेशन आहे. आता ह्या दोघांना जस्ट फक्त सिम्पली सॉल्व्ह करायचं. म्हणजे तुम्हाला काय मिळणार, पी आणि क्यू ची व्हॅल्यू मिळणार. समजलं? अशा टाइपचे क्वेश्चन आले तर असंच सॉल्व्ह करणार. समजलं का? ओके. चला नेक्स्ट बघूया आता. आता हा बघा, तसं ना हा क्वेश्चन 3 मार्क्ससाठी विचारला जातो. अतिशय इझी क्वेश्चन आहे, अतिशय इझी. क्वेश्चन नंबर 5 मध्ये आलेला एकदा आणि 3 मार्क्ससाठी आला होता. फाइंड द अननोन एंट्रीज ऑफ ए, बी, सी, डी, ई, एफ आणि प्रत्येक एंट्रीला आपल्याला हाफ मार्क्स कन्सिडर केला जातो. हां. इन द फॉलोइंग डिस्ट्रिब्युशन टेबल ऑफ हाईट ऑफ द स्टुडंट्स इन अ क्लास. आता हाईट दिलेली आहे, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, कम्युनिटी फ्रिक्वेन्सी ही दिलेली आहे. फक्त आपल्याला ए, बी, सी, डी, ई, एफ फाइंड आउट करायचं आहे. मग आता बघा, आपल्याला माहिती आहे की फ्रिक्वेन्सी आणि कम्युनिटी फ्रिक्वेन्सीचा आपला रेशो काय आहे? की इथे बघा, इथे 12 आहे, इथे बी आहे, इथे 10, डी, ई आणि एफ. बरोबर? ई आणि 2 आहे ना इथे. ई आणि 2. आणि इथे कसं दिलेलं आहे? ए. आता हा ए जो आहे, हा काय असणार आहे? हीच टर्म असते की नाही 12, म्हणजे ए तुमचा झाला. बरोबर? आता जो नेक्स्ट टर्म येणार आहे, ती 12 प्लस बी इज इक्वल टू तुमची काय असणार आहे? 25 असणार आहे. बरोबर का? इथे 25 आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. म्हणून मी तिथे 25 घेतला. म्हणजे तुम्हाला इथे बी किती मिळाला बघा? बी इज इक्वल टू किती? 25 मायनस 12, 13. ही एक झाली आपली व्हॅल्यू. ओके. आता सिमिलरली 25 प्लस 10 इज इक्वल टू आपला असणार आहे सी. म्हणजे सी तुमचा किती मिळाला इथे? 35 आला का बघा? आला? त्याचबरोबर आता सी प्लस आता इथे डी काय असणार आहे आपला? सी प्लस डी इज इक्वल टू 43 येणार ना इथे. आता सी ची व्हॅल्यू तुम्ही 35 फाइंड आउट केली आहे. म्हणजे डी किती असणार आहे? 43 मायनस 35. डी किती आला आपला? डी किती आला रे? सॉरी. 35 प्लस डी इज इक्वल टू 43 झाला. म्हणजे डी आपला किती झाला इथे? 8 झाला का बघा? म्हणजे डी ची व्हॅल्यू आपल्याला 8 मिळाली. आता सिमिलरली 43 प्लस ई इज इक्वल टू 48 येणार आहे इथे. 43 प्लस ई इज इक्वल टू 48. म्हणजे ई तुम्हाला इथे 5 मिळालं का बघा? असं फक्त सिम्पली सॉल्व्ह करत जायचं आहे. आणि 48 प्लस 2 इज इक्वल टू 50 एफ येणार आहे. म्हणजेच तुमचा एफ किती झाला इथे? 50 झाला. समजला? अशा टाइपचे फक्त आपल्याला क्वेश्चन्स इथे सॉल्व्ह करायचे आहेत. समजला हा क्वेश्चन कसा केला? समजला का रे? चला नेक्स्ट बघूया. आता मेन पार्ट आपला येतो मेडियन मोड. मीन आपण 3 पद्धतीने फाइंड आउट करायला शिकलो. मेडियन आणि मोड. बघा, मेडियनचा फॉर्म्युला काय? एल प्लस एन अपॉन 2 मायनस सी एफ अपॉन एफ मल्टिप्लाय बाय एच. आता एल म्हणजे काय रे? एल म्हणजे काय असतो आपला? लोअर क्लास लिमिट ऑफ द मिडियम क्लास ना? काय असतो? बरोबर? एन बाय 2 म्हणजे आपले टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी आपण डिवाइड बाय 2 केला, त्याला आपण काय म्हणतो? एन बाय 2. सीएफ म्हणजे कोण असतो? कम्युनिटी फ्रिक्वेन्सी असते. बरोबर? आणि एच म्हणजे काय? त्या क्लासची विड्थ म्हणजे क्लासची साईज किंवा क्लासची विड्थ असं तुम्ही कन्सिडर करू शकता. एफ म्हणजे काय असतो? मिडल क्लासची फ्रिक्वेन्सी असते. बरोबर? आता मोडचा फॉर्म्युला पण सेम. एल प्लस F1 मायनस F0 टू F4 मायनस F0 मायनस F2. आता इथे F1 म्हणजे काय? बोला रे पटपट. F1 म्हणजे काय असतो आपल्या इथे?
फ्रिक्वेन्सी ऑफ द मॉडल क्लास. बरोबर. मग आता सांगा मला इथे खाली एक स्कोअर दिलेला आहे, एक एक्झाम्पल दिलेला आहे. तर ह्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी ऑफ द मॉडल क्लास एफ कोणता आपण कन्सिडर करणार? 7 कन्सिडर करणार. म्हणजे हा तुमचा काय झाला? F1 झाला. बरोबर. का? ह्या ग्रुपमध्ये सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी कोणाची आहे? 4 ची आहे. त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? 7 आहे. म्हणजे तुमचं इथे मोडल स्कोर तुमचा झाला 4 आणि त्याची फ्रिक्वेन्सी 7 आहे. म्हणजे तुमचा F1 काय झाला इथे? 7 झाला. मग आता F0 कोण असतो? F0 कोण असतो आपला? F0 F0 कोण असतो? मॉडल क्लासच्या आधीचा प्रिसिडिंग ऑफ द फ्रिक्वेन्सी ऑफ द प्रिसिडिंग क्लास ऑफ द मॉडल फ्रिक्वेन्सी प्रिसिडिंग ऑफ द मॉडल क्लास. म्हणजे तुमचा इथे 4 काय झाला इथे? F0 आणि नेक्स्ट वाला जो असतो तुमचा इथे F2 असतो. ओके. आणि एल म्हणजे काय? सेम साइज सॉरी लोअर क्लास लिमिट आणि एच म्हणजे तुमचं काय येणार इथे? हाईट येणार आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये बघा आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे? At आता बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे? ॲट अ शूटिंग कॉम्पिटिशन द स्कोर ऑफ अ कॉम्पिटिटर वेअर ॲज गिव्हन बिलो. स्कोर आपल्याला सांगितलेला आहे 0, 1, 2, 3, 4, 5. नंबर ऑफ शूट सांगितलेले आहेत आपल्याला 0, 3, 6, 4, 7. व्हॉट वॉज इज मोडल स्कोर? मोडल स्कोर काय असणार आहे ह्याचा? ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त तो काय असतो त्याचा मोडल स्कोर. आणि जसं नॉर्मली ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते तो आपला मोडल क्लास असतो. म्हणजे आता 4 काय झाला तुमचा? 4 काय झाला आपला इथे? मोडल स्कोर झाला. का? कारण त्याची फ्रिक्वेन्सी ते सर्वात जास्त आहे. तर सिमिलरली आपल्याला मीन स्कोर फाइंड आउट करायचा आहे. मीन ही आपल्याला करता येईल. करता येईल का? ओके. तो फक्त तुम्ही नॉर्मली आपल्याला मीन मेथडनी फाइंड आउट करू शकता. नेक्स्ट फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी ऑफ द इफ द मीन ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रीब्युशन इज 20. आता ह्याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे? एक्स दिलेला आहे, एफ दिलेला आहे. बरोबर. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे की मीन फाइंड आउट करा. तर कसं करावं लागेल आपल्याला मीन फाइंड आउट? सॉरी मीन दिलेला आहे, पी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग आपल्याला इथे माहिती आहे पी इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय एक्स आपण समेशन ऑफ एफ आय करावं लागेल ना. बरोबर. असं करावं लागेल का? मग आधी आपण काय करूया? एफ आय एक्स आधी फाइंड आउट करून घ्या. एक टेबल बनवा वाटलं तर. एक टेबल आधी बनवून घेऊ आपण. अरे एक टेबल असं बनवून घ्या. मी थोडे फास्ट सांगत आहे. स्टेप बाय स्टेप फक्त लिहायची काही गरज नाही. फक्त समजून घ्या तुम्ही. कारण प्रत्येक स्टेप बाय स्टेप आपण लिहित बसलो तर खूप वेळ जाईल आपला. आणि एवढे क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करून होणार नाही. समजलं का? फिफ्टीन 6 17 9 20 प्लस पी 23. एक बॉक्स कमी पडला. एफ किती आहे आपला? 6 9 12 15 पी आणि अरे माझं असं उलट पुलट का होतं रे? 15 17 19 20 प्लस पी आणि त्याला 23. हा झाला इथे 9 12 15 पी अँड 18. ओके. आता एफ एक्स करायचं आहे. 56 जा 90 17 9 जा 152 19 मल्टीप्लाय बाय 12 228 20 पी. आता इथे ह्याचं मल्टिप्लिकेशन कसं येणार बघा? 300
पी प्लस 15p स्क्वेअर आला इथे हा. आणि 23 टू 18 441 येईल. आता समेशन ऑफ एफ आय एक्स आहे आणि समेशन ऑफ एफ आय किती आता बघा 6 + 9 20 30 45 प्लस 15p आला इथे आणि याची व्हॅल्यू किती येते बघा 912 प्लस 300p प्लस p स्क्वेअर झाला. म्हणजे आपला मीन काय दिलेला आहे बघा इथे. मीनचा फॉर्म्युला समेशन ऑफ एफ आय एक्स अपॉन समेशन ऑफ एफ आय. मीन आपल्याला ऑलरेडी इथे दिलेला आहे 20. म्हणजे समेशन हे आला 912 प्लस 300p प्लस p स्क्वेअर होल डिवायडेड बाय किती येतो बघा 45 प्लस 15p. ओके. आता हा जो डिनॉमिनेटर आहे इकडे वर याला घेऊन जाऊ म्हणजे येईल इकडे 20 इंटू 45 प्लस 15p इज इक्वल टू 912 प्लस 300p प्लस p स्क्वेअर. ओके. मग आता बघा ह्याला इकडे आपण मल्टिप्लाय करूया 900p प्लस 30p सॉरी 300p इज इक्वल टू 912 प्लस 300p प्लस p स्क्वेअर. क्वाड्रॅटिकच्या फॉर्म मध्ये आले का बघा. क्वाड्रॅटिकच्या फॉर्म मध्ये आले का 300p गेट कॅन्सल राहिला किती 900. आता 900 मायनस 912 इज इक्वल टू इथे आपला 15p स्क्वेअर आहे ना. p स्क्वेअर प्लस 15p स्क्वेअर किती आला हा 15p स्क्वेअर झाला. म्हणजे -12 इज इक्वल टू 15p स्क्वेअर. म्हणजे p स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली आपली -12/15. आता मला तुम्ही सांगा कधीही स्क्वेअर आपला निगेटिव्ह मध्ये असतो का. कधी स्क्वेअर आपला निगेटिव्ह मध्ये नसतो का. स्क्वेअर भलेही पॉझिटिव्ह नंबर असतो किंवा निगेटिव्ह नंबर असू दे त्याचा स्क्वेअर हा नेहमी आपला पॉझिटिव्ह असतो. आपल्याला इथं आन्सर मिळालेला आहे -12/15 म्हणजे इथं क्वेश्चन मध्येच काहीतरी गडबडी असणार आहे. ओके. आणि अशा टाइपचे जर क्वेश्चन आले तर घाबरून जाऊन एक्झाम मध्ये कट वगैरे नाही करायचं. अरे मी आता ह्याचा स्क्वेअर कसा फाइंड आउट करू मग ते कट करूया असं काही नाही करायचं. फक्त कॅल्क्युलेशन आपले प्रॉपर आहेत का एवढंच चेक करायचं. आणि जर अशी टाइपची जर मिस्टेक एखाद्या क्वेश्चन मध्ये असेल तर तुम्हाला फुल आउट ऑफ फुल मार्क्स मिळतात. जर 4 मार्कला क्वेश्चन आला असेल तर 4 पैकी 4 हे फुल मार्क्स मिळतात. फक्त तो क्वेश्चन तुम्ही कट करून यायचा नाही की अरे बहुतेक कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली काय झालं काय माहिती मला आन्सर निगेटिव्ह मध्येच होतं. आपलं जे आन्सर आहे जे कॅल्क्युलेशन ते करेक्ट आहे तेवढं लक्षात ठेवायचं. आणि अशा टाइपचं कोणताही जर आपल्याला एक्झामला क्वेश्चन आला असेल असं काहीतरी त्याच्यामध्ये एरर असणारा तर डेफिनेटली तुम्हाला फुल आउट ऑफ फुल मार्क्स मिळतात. कधी जेव्हा तुम्ही अटेम्प्ट केला असाल तेव्हा. अटेम्प्ट करून पण त्याला जर तुम्ही खोडून आला असेल किंवा रफ करून आला असेल तर मार्क्स मिळत नाहीत. ओके. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. अशा टाइपच्या क्वेश्चनला सुद्धा मार्क्स फुल आउट ऑफ फुल 4 पैकी 4 मार्क्स आपल्याला मिळतात. पण तुम्ही तिथं सॉल्व्ह ऍटलीस्ट थोडंफार तरी केलेलं असावंच लागतं. त्याचा अर्थ काय असतो की बोर्ड काय म्हणते की ह्या मुलाला येत होतं आपल्या चुकीमुळे त्याला आन्सर नाही मिळालं म्हणून 4 मार्क्स तुम्हाला दिले जातात. समजलं. त्यामुळे अटेम्प्ट हे नक्कीच करायचं. समजलं का. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द फॉलोइंग नंबर आर इन डिसेंडिंग ऑर्डर. बघा आपल्याला नंबर दिलेला आहे. इफ देअर मेडियन इज 39 फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. आता हे कसं करायचं. आता आपल्या मेडियनच्या फॉर्म्युल्यामध्ये हे काहीच बसत नाही. बसतं का मेडियनच्या फॉर्म्युल्यामध्ये बसतं नाही. मग आता काय करणार आपण मेडियन तरी फाइंड आउट करायचं आहे. एक्स मेडियन दिलेला आहे आणि एक्स ची व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड आउट करायची आहे. मग काय करणार बघा आपल्याला जो डेटा दिलेला आहे इथे टोटल नंबर्स हे डिसेंडिंग ऑर्डर ऑलरेडी दिलेले आहेत. आपण मीन मेडियन मोड कधी मेडियन जेव्हा आपण फाइंड आउट करतो त्यावेळी आपल्याला तुमचा जो
टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आहेत हे असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये असणं खूप गरजेचं आहे. ओके, हे आपण ऑलरेडी क्लास 9 मध्ये शिकलेलं आहे. तर बघा आपल्याला इथं ऑलरेडी इन डिसेंडिंग ऑर्डर सांगितलेलं आहे आणि टोटल नंबर ऑफ टर्म्स किती आहेत पहिला आधी काउंट करूया आपण. बघा 1 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. टोटल नंबर ऑफ टर्म्स किती आहे? 10 आहेत. बरोबर. आता 10 टर्म्स म्हणजे ह्या टर्म्स आपल्या इव्हन झाल्या. बरोबर. आता इव्हन असेल तर मीडियन कसं फाइंड आउट करणार? ऑड असेल तर कसं फाइंड आउट करणार? हा आपल्या टेक्स्टबुक मध्ये मीडियन जे पेज आहे त्या पेजवर फक्त अतिशय छोट्या लाईनमध्ये 2-3 लाईनमध्ये त्याचा आन्सर तुम्हाला सांगितलेला आहे. ओके, त्याच्या अकॉर्डिंग आपला असा प्रश्न विचारला जातो. आता जर इव्हन टर्म्स असतील, इव्हन नंबर ऑफ टर्म्स असेल, ओके, तर काय करणार आपण बघा, हे लक्षात ठेवायचं n/2 द टर्म हे लिहून ठेवा वाटलंच तर n+1/2 टर्म करणार आणि होल डिवायडेड बाय आपण याला 2 करणार. होल डिवायडेड बाय 2 करणार म्हणजे आपल्याला काय मिळणार? मीडियन मिळणार. कधी? जेव्हा इव्हन नंबर्स असतील तेव्हा. आणि ऑड असेल तेव्हा कसं करणार? ऑड असेल तर इझी आहे. फक्त n+1/2 टर्म जी असते आपली ती आपली काय असते? मिडल टर्म असते. म्हणजे त्याचं जे आन्सर असेल ते आपलं मीडियन असतो. समजला? मग आता इथे तर इव्हन नंबर ऑफ टर्म्स आहेत. मग काय करावं लागेल? इव्हन नंबर साठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल की नाही? म्हणजे मीडियन जो तुमचा आहे तो किती असणार आहे? n/2 म्हणजे 10/2 बरोबर. प्लस n+1/2 किती आहे? n+1 येणार की n+2 येणार आहे? म्हणजे 12/2 टर्म होल डिवायडेड बाय 2 करणार ह्याला. म्हणजे किती येतं बघा? फिफ्थ टर्म म्हणजे काय करावं लागेल आपल्याला इथे? फिफ्थ टर्म प्लस 6th टर्म डिवायडेड बाय 2 करा. किती आले बघा? x-8 प्लस x-11 अपॉन 2 म्हणजे आपल्याला किती येईल? 78 इज इक्वल टू 2x मायनस 19 येणार ना? हा बरोबर ना आता 78 प्लस 19 इज इक्वल टू 2x. तर 2x इज इक्वल टू किती आला? 78 प्लस 19 किती येतो? 97. म्हणजे x किती आहे आपला? 97/2. x इज इक्वल टू 47.5 नाही 48.5 आला ना? x ची व्हॅल्यू 48.5 आली का? x इज इक्वल टू आपल्याला मिळाला 48.5. समजला? अशा टाइपचे क्वेश्चन आले तर कसे सॉल्व्ह करायचे? ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा. The following table shows the expenditure of 60 boys on books. Find the median and mode of their expenditure and draw a histogram. बघा काय काय करायचं आपल्याला? मेडियन फाइंड आउट करायचं आहे, मोडी फाइंड आउट करायचं आहे आणि हिस्टोग्राफ सुद्धा ड्रॉ करायचा आहे. म्हणजे 1-2 क्वेश्चन मी याला ऍड केलेले आहेत. आपल्याला जर 4 मार्कला आला तर एक हिस्टोग्राम, पॉलिगॉन एकत्र काढावे येऊ शकतो किंवा मीन आणि मोड असं दोन्ही फाइंड आउट करायला येऊ शकतो. तो क्वेश्चन आपल्याला 4 मार्क्स साठी विचारला जातो. ओके. आता एक्सपेंडिचर दिलेले आहेत, नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले आहेत. तर काय करावं लागेल? मोड, मिडियन आणि मोड. मोडचा फॉर्म्युला आपला काय आहे? एल प्लस काय आहे फॉर्म्युला? F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 बरोबर? मल्टिप्लाय बाय H.
आणि मीडियनचा फॉर्म्युला काय आहे? एल प्लस एन बाय टू मायनस सी एफ अपॉन एफ मल्टिप्लाय बाय एच. मग आता आपल्याला काय काय करावं लागेल? आता हिस्टोग्राम आहे. हिस्टोग्रामसाठी आपल्याला नाही, हिस्टोग्रामसाठी आपल्याला काय क्लास मार्क काढायची गरज नाहीये ना? क्लास मार्कची गरज आहे का? नाहीये. जर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन असतं तर आपल्याला क्लास मार्क काढावा लागला असता. आपल्या इथं फक्त हिस्टोग्राम विचारलेला आहे. मग चला, तुमचा इथे मीडियनसाठी पहिला आपण मीडियनसाठी लक्षात देऊया. त्याला मीडियनसाठी बघूया. मीडियनसाठी तुमचा इथं मीडियन क्लास कोणता आहे? मीडियन क्लास कोणता आहे? हा मीडियन क्लास आहे का? 32 35 आहे. त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे आपली? एफ आहे 23. मग आता आपल्याला मीडियन क्लाससाठी सीएफचं कम्युनिटी फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करावी लागेल. बरोबर? तो एक आपल्याला चार्ट बनवावा लागेल ना? आता याच्या खालीच मी लिहिते. कारण आपल्याकडे तेवढी जागा नाही. याला एफ कसं, ह्याला सीएफ. सांगा मला एफ काय काय येईल आपलं, बोला. इथेच येते मी. आता याचा 4चा 4 आहे ना? हा 4 प्लस 7 4 प्लस 7 11 11 प्लस 23 किती येतो रे? 34 34 प्लस 18 कुठे चुकलं का रे माझं? हा, इथे काहीतरी नंबर माझा चुकला असणार आहे. 34 प्लस 18 52 प्लस 6 58 म्हणजे ते आपल्याला इथे 58 स्टुडंट्स आहेत. बरोबर आहे का रे? बरोबर आहे. सीएफ बरोबर निघाला का? ओके. मग आता मीडियन साठी काय काय फाइंड आउट करणार आपण? मीडियनचा फॉर्म्युला आहे आपला एल प्लस एन बाय टू मायनस सी एफ अपॉन एफ मल्टिप्लाय बाय एच. बरोबर? हा मीडियनचा फॉर्म्युला आहे का? आता एन बाय टू म्हणजे टोटल नंबर ऑफ टर्म्स आपण आधी ऍड करा. किती आहेत आपले? 58 आहेत. म्हणजे इथे समेशन ऑफ एफ वाय म्हणजे आपला एन आहे, जो आपला आहे 52. म्हणजे एन बाय टू आपला किती आला? 52 नाही 58 आहे ना? 58च आहे ना रे? बरोबर का? आता एल म्हणजे काय असतं आपला? लोअर क्लास लिमिट. लोअर क्लास लिमिट ऑफ मोनोल क्लास किती आहे? 30 प्लस एन बाय टू म्हणजे 58 अपॉन 2 किती आला? 29 मायनस सीएफ. आता सीएफ कोण घेणार आपण? बघा, तुमचा जो फ्रिक्वेन्सी आहे त्याच्या प्रिसिडिंग क्लास आपला कोण असतो? सीएफ असतो का? बरोबर? म्हणजे ते सीएफ आपण घेणार 11 डिवायडेड बाय एफ. एफ किती आहे आपला? 23 आहे का? मोडल क्लासची फ्रिक्वेन्सी एफ म्हणजे आपला 23 आला मल्टिप्लाय बाय एच. हाईट ऑफ क्लास किती आहे? 5 आहे का? बरोबर. साइज ऑफ क्लास 5. मग आता चला याला जस्ट सिम्प्लिफाय करा. 30 प्लस 29 मायनस 11 किती आला? 18 अपॉन 23 मल्टिप्लाय बाय 5. सिम्पली बस याला सॉल्व करा. 1890 अपॉन 23 म्हणजे किती येतं बघा? 30 प्लस 23 3 जा 69
210 आता 23 9चा किती येतो आपला? म्हणजे 3.913 असं काहीतरी समथिंग आपल्याला आन्सर येणार. 3.913 म्हणजे तुमचा मीडियन किती झाला? 33.913 हा काय झाला आपला? मीडियन झाला. झाला का? आले का कॅल्क्युलेशन बरोबर? आले? आता सेम मोड कसा फाइंड आउट करणार आपण? मोडचा फॉर्म्युला आपल्याकडे काय आहे? मोड इज इक्वल टू एल प्लस F1 minus 2 into F1 minus F0 minus F2 multiply by H. आता बघा ह्याच्यामध्ये F कोण आहे? 23 आहे. म्हणजे F0 कोण झाला? 7 आणि F1 कोण झाला आपला? 18 झाला. आता व्हॅल्यूज पुट करा आणि आन्सर फाइंड आउट करा. हा इथे झाला आपला F1. L इथे सेम असणार 30 प्लस 23 मायनस 7 2 into 23 मायनस 18 काय येतो? 7 मायनस 18 हाईट 5 कॅल्क्युलेट करा. 30 प्लस 46 minus 25 multiplied by 5. कॅल्क्युलेशन्स करा. 80 divided by 21. आता 80 ला 21 ने डिवाइड करा. 3 is 63 7 0 2 plus 168. असं काहीतरी येणार 3.808 3.809 30 प्लस 3.809 म्हणजे 3.81 घेऊ शकता. म्हणजे याचा आन्सर आला 33.809. हा तुमचा झाला इथे मोड. समजलं का? बरोबर आहे का? कॅल्क्युलेशन करेक्ट आलेत का माझे? ओके म्हणजे आपला काय झाला इथे मोड झाला इथे 33.809 किंवा 33.81 असं केलं तरीही चालतं. समजला? कशा टाईपचे क्वेश्चन विचारले जातात त्याला कसं आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. आता सेम आपल्याला हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आहे. तर हिस्टोग्राम साठी तर आपल्याला माहितीये एक्स ऍक्सिसवर आपण काय घेणार, वाय ऍक्सिसवर काय घेणार हे मी ते इरेज करते. हा आता हिस्टोग्राम साठी आपल्याला काय करावं लागेल? ग्राफ ड्रॉ करावं लागेल. बरोबर. मग आता ग्राफ साठी याची काही गरज नाही. एक एक्स ऍक्सिस ड्रॉ केला, एक वाय ऍक्सिस ड्रॉ केला आपण. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस, निगेटिव्ह वाय ऍक्सिस आणि त्याचबरोबर स्केल देणं सुद्धा खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये. स्केलला विसरायचं नाही. मग आता बघा आपल्याला खर्च काय सांगितलेला आहे 20 to 25. नंबर ऑफ स्टुडंट्स किती दिलेले आहेत 4 7 23 18 6. सुटेबल आपण हे घ्यायचे आहे स्केल. मग आता वाय ऍक्सिस वर आपले नंबर ऑफ स्टुडंट येणार म्हणजे इथे मी घेते नंबर ऑफ स्टुडंट्स.
ओके. आणि एक्स ॲक्सिस आपला काय येणार आहे? एक्सपेंडिचर. आता डायरेक्ट व्हॅल्यू आपली कुठून स्टार्ट झालेली आहे? 20 पासून स्टार्ट झालेली आहे. मग इथे आपल्याला इथे झिगझॅग द्यायचं आहे. आठवतं का रे हे? हे आठवतं का? इथे झिगझॅग. मग आता नंबर ऑफ स्टुडंट्स. आपण आता स्केल कशी घेऊया बघा? 2 ची घ्या किंवा 3 ची घेतली तरीही चालेल. ओके. तुमच्या पद्धतीने घ्या. जसं पेजवर व्यवस्थित उठून दिसेल असं घ्या. 2 ची घ्या किंवा 3 ची घ्या. मी आता इथं 3 ची घेते. कारण माझ्याकडे जागा तशी कमी आहे. 3, 6, 9. आता ह्याच्यामध्ये एवढा परफेक्ट ग्राफ नाही येणार. पण तुम्हाला समजेल नक्की. 18, 21, 24 असं काहीतरी आपल्या इथे ग्राफ येईल. ओके. आणि इथे तुमचा क्लास मार्क असणार आहे 22, 25, 30, 35, 40, 45, 50, 55. हे तर तुम्ही इथे लिहिणार एक्सपेंडिचर. आता एक्सपेंडिचर इन तुमची रुपीज आहेत ना, तर तिथे ते मेन्शन केलं पाहिजे. 45 एक्सपेंडिचर इन रुपीज. ॲरो करा. इकडे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, इकडे पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस, निगेटिव्ह वाय ॲक्सिस, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. हे एवढं इथं मेन्शन करायचं आहे. आता नंबर ऑफ स्टुडंट्स 4 म्हणजे इथं 3 नंतर तुमच्या छोट्या किती लाईन येतील बघा? अप्रॉक्सिमेटली किती येईल? 30 डिवायडेड बाय 4. 0. एक लाईन म्हणजे तुमची किती असणार आहे? 0.3 म्हणजे 2, 3 नंतर छोटंसं काहीतरी घ्या. ओके. 3 छोट्या-छोट्या लाईन्स त्यानंतर एक छोटी लाईन ड्रॉ करा तुम्ही. म्हणजे असा तुमचा इथे काहीतरी हा ग्राफ असेल. त्यानंतरचा तुमचा सिमिलरली अशा सगळ्या तुम्ही ग्राफ घेणार. 7 म्हणजे सेम. 6 नंतर थोडेसे पॉइंट घ्याल तुम्ही. असा इथे तुम्ही ड्रॉ करा. तेवढं परफेक्ट मला ह्याच्यामध्ये ड्रॉ करायला नाही येणार. मग समजून घ्या. असं फक्त जोडून-जोडून आपल्या इथं सगळा हिस्टोग्राम तुम्ही इथे ड्रॉ करायचा आहे. ओके. आणि जर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन विचारला तर तोही तुम्हाला सॉल्व्ह करता येतो. फक्त त्यासाठी आपल्याला इथे एक्सआय काढावं लागेल. एक्सआय म्हणजे काय? ह्या क्लासचा क्लास मार्क काढावा लागेल आणि त्यानंतर तरी कोऑर्डिनेट्स घ्यावे लागतील आणि ते कोऑर्डिनेट्स फक्त आपण इथे सगळे मध्ये जॉइन करत गेले, की आपल्याला तो फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मिळतो. समजलं? अशा टाइपचे क्वेशन्स आपल्याला एक्झामला विचारले जातात आणि त्याचबरोबर पाय चार्टचं रीडिंग बघायला विसरून जाऊ नका. त्याचं सेंट्रल अँगलही काढायला विसरायचं नाही. ओके. तसा ग्राफ हा खूप ईझी आहे. सगळ्यात मेन आपला प्रॉब्लेम येतो तो मीन, मेडियन, मोड इथेच येतो. ओके. समजला?